छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा। परभणीत शेतकरी रस्त्यावर ऊस कापूस सोयाबीन पिकाला भावाच्या मागणीसाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वात मोर्चा। कोकणातील मराठा समाजाच्या मेळाव्याला चिपळूणमध्ये सुरुवात। मराठा म्हणूनच आरक्षण द्या आंदोलकांची प्रमुख मागणी। सांगलीत म्हैसाळ योजनेचं उर्वरित काम पूर्ण करा अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू। जतमध्ये सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांचा इशारा। मंदिर स्वच्छतेच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला राज्यभर प्रतिसाद। भाजप आमदारांनी अमरावतीच्या अंबामाता परिसरात केली स्वच्छता। प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेचा उत्साह राज्यभर। जळगावात 2 लाख पणत्यांमधून साकारली प्रभू श्रीरामाची प्रतिमा। वाशिममधल्या शेतकऱ्यांना दिलासा। 2,03,000 शेतकऱ्यांना मिळणार 115 कोटींचं अनुदान भरपाई। नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसामुळे झालं होतं शेतकऱ्यांचं नुकसान। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी सोलापुरातल्या राजकीय घडामोडींना वेग। चंद्रकांत पाटील घेणार काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंची भेट। 100व्या नाट्य संमेलनाचं आमंत्रण देणार। शिवसेना खासदार हेमंत गोडसेंकडून नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर ही उपक्रमात सहभागी। खोसकरांच्या सहभागानं चर्चांना उधाण। नंदुरबारच्या अक्कलकुवा सरपंचाकडून नागरिकांची अडवणूक होत असल्याचा आरोप। भाजप सदस्याच्या नेतृत्वात नागरिकांचा पंचायत समितीच्या बाहेर ठिय्या आंदोलन। रत्नागिरीच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात डॉक्टर नसल्यानं आमदार राजन साळवी आक्रमक। मध्यरात्री 12 वाजता रुग्णालयात जाऊन घेतली झडाझडती। धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात सुविधांचा बोजवारा। रुग्णालयात लिफ्ट नसल्यानं रुग्ण नातेवाईकांचे हाल। नंदुरबारमध्ये रस्ते सुरक्षा अभियानाला सुरुवात। मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग। अभियानाला मोठा प्रतिसाद। चंद्रपुरात अवतरले नवे पाहुणे। छोटा नागपूर तलावावर परदेशी पक्ष्यांची हजेरी। वाशिमच्या वनोजा गावात जल मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईनचं अर्धवट कामानं अपघातांचं प्रमाण वाढलं। अर्धवट कामं लवकर पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी। अकोल्यात अक्षत कलशाची भव्य यात्रा। प्रभू श्रीरामाच्या जयघोषानं दुमदुमला परिसर। आकर्षक रांगोळ्यांनी वेधलं लक्ष। अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश। कोल्हापुरातील आनंद हॉस्पिटलच्या डॉक्टरवर कारवाई। स्टिंग ऑपरेशनमध्ये डॉक्टरचे कारनामे उघड। बीडच्या खासदार प्रीतम मुंडेंच्या हस्ते नमो चषक स्पर्धेचं उद्घाटन। प्रीतम मुंडेंनी बॅट घेत लुटला क्रिकेटचा आनंद।